मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टीचा 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि सर्वात पहिले कधी तुम्ही इथे पाहिलं तर मार्केट एका रेंजमध्ये अटकलेलं आहे. एक नॅरो रेंज तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट ह्या रेंजमध्ये फसलेला आहे, ब्रेक करायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या पुढची कॅन्डल इथे सस्टेन करत नाही. जसं की या ठिकाणी ब्रेक केलं, पण पुढची कॅन्डल रेड बनून मार्केट परत खाली आलं. इथे त्याने ब्रेक केलं, पण परत दुसरी कॅन्डल रेड बनून इथे खाली आलं. तर जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला कोणतीही फर्दर मोठी मोमेंटम पाहायला मिळणार नाही. तुम्हाला 15 मिनिटाच्या चार्टवर मी इन डिटेल याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. पण आता मार्केट निगेटिव्ह होतं आणि आरबीआयच्या पॉलिसीमध्ये असं काय गोष्टी झाल्यात की परत मार्केट पॉझिटिव्ह झालं आणि कंटिन्यू 2 दिवस पॉझिटिव्ह झाला. 2 दिवस कसं पॉझिटिव्ह झालं याच्या आधी आपण चार्ट पॅटर्नवर जाऊया. तर आपण वन डेच्या चार्टवर आलोय, तर तुम्ही पाहू शकतात कंटिन्यू मार्केट या ठिकाणी रेड कॅन्डल बनवत खाली आलेलं होतं आणि सडनली या ठिकाणी 2 ग्रीन कॅन्डल बनल्या. आता फर्स्ट गोष्ट इथे लक्षात घ्यायची, ॲज पर प्राइस ॲक्शन मी तुम्हाला सांगतो की इथून कधी तुम्ही पाहिलं तर इथे कंटिन्यू आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय. मार्केट सपोर्टच्या जवळ आलं आणि तिथून मार्केटने परत इथे बाउन्स बॅक घेतला. सेकंड, नेमकी त्याच दिवशी आरबीआयची मीटिंग होती. आता आरबीआयने काय केलं ना, रेट कट केले ना, काही असं मोठ्या गोष्टी बोलल्या नाही, तर मार्केट पॉझिटिव्ह काय झालं. पण त्यानंतर ह्या गोष्टी झाल्यानंतर आरबीआयने जे पण चेंजेस केलेले बिझनेससाठी, IPO साठी, अशा वेगवेगळ्या ह्याच्या सेंटिमेंटमुळे मार्केट इथे पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि हे पॉझिटिव्हनेस आपल्याला हा मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. आता कधी तुम्ही आपल्या रेग्युलर व्ह्यूवर असणार तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की मार्केटचं सेंटिमेंट ओळखायला शिकायचं. सेंटिमेंट जसं बदलतं ना, तसं मार्केट इथून टर्न घेणार आहे. मग ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हॉट एव्हर. आदल्या दिवसाचं मार्केट कसं आहे ते त्यावर मॅटर करत नाही. सेंटिमेंटवर लक्ष ठेवायचं. मग सेंटिमेंट बदललं आणि इथून वर गेलं. दुसरी गोष्ट, सपोर्ट जवळ आलेलं होतं, तर या ठिकाणून आपल्याला एक बाउन्स बॅक पाहायला मिळाला. आता तुम्ही कधी पाहणार तर हे मार्केट इथेही रेंजमध्येच आहे. ह्या इथून एक रेंजमध्ये आपल्याला अजूनही मार्केट पाहायला मिळते. म्हणून इथून खूपच मोठी मुवमेंट येईल का, तर नाही. साधारण वर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर वर साधारण आपल्याला ते परत 25,100च्या आसपास जाताना दिसू शकतं. हा एक बाउन्सच आहे मित्रांनो. मार्केटला टर्न होण्यासाठी काही ना काही न्यूजची गरज आहे. सेंटिमेंट बदलण्यासाठी काही ना काही न्यूज येणं गरजेचं आहे, तेव्हा मार्केटसाठी सेंटिमेंट बदलत असतं. त्यामुळे वर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर आपलं हे टार्गेट आहे. कधी तुम्ही बुलिश ट्रेडमध्ये तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत वरच्या साईडला जाऊ शकता. या ठिकाणी आलं तर आपण कुठे ना कुठे प्रॉफिट बुकिंग किंवा स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करणार आहोत आणि इथे काय सेंटिमेंट होतंय परत मार्केटचं, त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटर्जी इथे परत नव्याने डिसाईड करणार आहे. आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊन प्राइस ॲक्शनला समजून घेऊयात. तर 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर मित्रांनो, मला काय पाहायला मिळतंय, कधी मी याला थोडंसं मिनिमाइज केलं आणि याला पाहिलं तर मला एक फर्दर फॉल झालेला आहे. त्यानंतर आहे ना, मार्केटने इथे सपोर्ट बनवलाय. सपोर्ट का बनवलाय तुम्ही पाहू शकता. मार्केट एक फॉल झाल्यानंतर इथे थांबलंय. आता थांबल्यानंतर काय होतं, नेहमी ही साईडवेज रेंज आहे ना, ही आपल्यासाठी खूप मोठी संधी देते. साईडवेज रेंजचं कुठल्याही साईडला ब्रेकआउट झालं तर एक फर्दर मोमेंटम येण्याची शक्यता असते. मार्केट निगेटिव्ह येतं, इथे थांबलं, इथून परत फॉल होऊ शकतं. मार्केटला टर्न घ्यायचा आहे तर इथे थांबावं लागेल आणि मार्केट इथून टर्न घेईल. जसं तुम्ही गाडी चालवतात मित्रांनो, आता गाडी चालवताना या ठिकाणी हे 2 रस्ते, एक ह्या दिशेला जातोय, एक ह्या दिशेला जातोय, तर गाडी आपल्याला कधी स्ट्रेट जायचं तर गाडी स्पीडमध्ये जाते आणि जेव्हा आपल्याला टर्न घ्यायचा आहे तेव्हा गाडीचा स्पीड कमी होतो आणि कमी झाल्यामुळे गाडी स्लो होते आणि स्लो घेतल्यावर आपण टर्न घेतल्यावर परत नवीन रस्त्याला लागलो, आपली दिशा बदलली की आपण परत फुल स्पीडने जातो. जस्ट लाईक दॅट मार्केटची प्राइस ॲक्शन आहे. मार्केट खाली येत होतं तर स्पीडने खाली आलं. आता मार्केटला टर्न घ्यायचा आहे म्हणजे काही रिव्हर्सलचा साईन कधी आहे, तर मार्केट इथे स्लो झालं. इथे जे पण सेलर होते त्यांनी सेल केलं, त्यांना ट्रॅप केलं मार्केटने आणि त्यांना ट्रॅप करून मार्केट पुढच्या साईडला निघायला सुरुवात केली. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जेव्हाही मार्केट साईडवेज होतं ना, तर तुम्ही सेलिंगमध्ये पण आहे ना, तर तुम्ही तुमच्या इथे स्टॉप लॉस स्ट्रिक्टली ट्रेल करायला हवे, कारण मार्केट रिव्हर्सल होण्याचा साईन आहे. कारण मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे तर मार्केट इथे थांबणारच नाही. थांबलंही तरी 1-2 दिवस थांबून लगेच परत खालच्या दिशेला जायला हवं. पण मार्केट कधी जास्ती दिवस टाइमपास करतंय एका रेंजमध्ये, दिशामधनं गेल्यानंतर एका साईडला येऊन साईडवेज झालेलं आहे,
तर इथून काही ना काही चेंजेस होण्याची शक्यता आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. यालाच आपण प्राइस ॲक्शन म्हणतो. आता आपल्याला लेव्हल कधी काढायचे असतील, सर्वात पहिले सपोर्ट कुठे पाहायला मिळतो आपल्याला? हा एक फर्स्ट सपोर्ट आहे आपल्यासाठी. यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी आपल्यासाठी हा पुढचा सपोर्ट आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर आपल्यासाठी हा इंट्राडे मध्ये लास्ट सपोर्ट आहे. याच्या खाली मार्केट केलं तर मी इंट्राडे मध्ये तुम्हाला नवीन सपोर्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल. आता रजिस्टन्स कुठे? तर सर्वात पहिले जिथे मार्केट शुक्रवारी थांबलं होतं ते आपल्यासाठी रजिस्टन्स सारखं काम करेल. याला कधी ब्रेक केलं तर मार्केट या ठिकाणापर्यंत इथे येऊ शकतं आणि यालाही सटन कधी ब्रेक केलं तर या ठिकाणापर्यंत मार्केट आपल्याला येताना दिसेल. सिंपल आहे, लेवल लावायचे आहे मित्रांनो. लेवल लावल्याशिवाय तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी इथे समजणार नाही. स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगितली आणि या लेवलच्या वरती किंवा खाली मार्केट जाईल तर टेलिग्राम ग्रुपला कधी तुम्ही जॉईंट असणार आहे. नवीन लेवल अपडेट होता आणि लेवल कशा प्रकारे काम करता तुम्ही जाऊन टेलिग्रामला चेक करू शकता. टोटली फ्री आहे. तिथे कोणतेही कॉल अँड पुट सांगितलं जात नाही. फक्त लेवल आणि प्राइस ॲक्शन बद्दलच सांगितलं होतं. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो लाईक शेअर नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये.